महाराष्ट्रात ज्या पण अशा मुली आहेत ज्यांना रूपावरनं हिणवलं जातं, रंगावरून हिणवलं जातं, मुलं मुली दोन्ही म्हणेन मी, मुलीचाच फक्त प्रश्न नाहीये. खूप मिस करेन आता, मला रडायचं नाहीये. हा घरात आमची विलन ही माझी बायको जी माझ्या बहिणीला त्रास देत असते तसंच छळ करते. तेव्हा मी सुद्धा त्यावेळेला अगदी ढसा रडत होतो. म्हणजे माझ्या आत्ताही सांगताना अंगावर काटा येतो. म्हणजे कशा पद्धतीने अचानक भयानक. म्हणजे आम्ही आलोय सावलीचं लग्न हे अमरसोबत होणार आहे, पण नमस्कार. सावळ्याची जणू सावली झी मराठीवर रोज संध्याकाळी 7 वाजता लागणाऱ्या या मालिकेतील आम्ही सगळे कलाकार, म्हणजेच आमच्या साऊचं आम्ही कुटुंब, आणि जरी मी नावडती वहिनी असले साऊची तरी या लग्नात आम्ही खूप धमाल करतोय. आता तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत की अमर आणि साऊचं लग्न होणार आहे आणि सारंग आणि अस्मीचं लग्न होणार आहे, पण ते होणार आहे का? तर हा ट्विस्ट आहे या मालिकेमध्ये. आणि मला वाटतं ही जी साऊची स्टोरी आहे, तिचा पुढचा प्रवास आहे, तिच्या गाण्याचा प्रवास आहे, हा तुम्हाला नक्की आवडेल. त्यामुळे पाहायला विसरू नका. सावळ्याची जणू सावली रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर. बाकी कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज. मला जे बोलायचं आहे ते खरं तर आमच्या सुनबाई आहेत, त्यांनी अगदी कमी शब्दात सांगितलेलं आहे. अगदी आणि मला वाटतं महाराष्ट्रात ज्या पण अशा मुली आहेत ज्यांना रूपावरनं हिणवलं जातं, रंगावरून हिणवलं जातं, मुलं मुली दोन्ही म्हणेन मी, मुलीचाच फक्त प्रश्न नाहीये, पण ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, तर अशा लोकांचं प्रतिनिधित्व करणारी अशी सावली आहे आणि तिचा हा प्रवास तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. त्यामुळे हे मला वाटतं की ही महामालिका जे म्हणतात त्याप्रमाणे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इतके ट्विस्ट, इतका ड्रामा, इतके रिलेशनशिप फार रेअरली बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही हे सगळं एन्जॉय करत असाल. आणि जर बघत नसाल तर प्लीज साऊच्या लग्नापासून ही मालिका बघायला नक्की सुरुवात करा. तुम्हाला रोज नवीन एपिसोडमध्ये नवीन काहीतरी मिळेल आणि खूप छान छान असे गिमिक्स आणि ट्विस्ट बघायला मिळतील. सो तुम्ही नक्की आमची मालिका एन्जॉय कराल आणि म्हणूनच नक्की बघत राहा झी मराठीवरती संध्याकाळी 7 वाजता. छोटासा किस्सा सांगायचा मला. ॲक्च्युली खरं तर आता परवाच आमचा हळदीचा हा सिक्वेन्स झाला. सावली ज्या वयाची आहे त्याच वयाचा माझा मुलगा देखील आहे. त्यामुळे मी इतका ते माझ्या मुलीसारखं तिच्याशी मी कनेक्ट होतो. म्हणजे मी स्वतः सीन केलेला आहे, स्वतः शूट केलेला असताना देखील जेव्हा मी एपिसोड बघत होतो तेव्हा मी सुद्धा त्यावेळेला अगदी ढसा रडत होतो. म्हणजे माझ्या आत्ताही सांगताना अंगावर काटा येतो. म्हणजे इतकी मजा येते काम करताना. आणि मी माझ्या मुलीसारखीच तिला मी समजतो खरं तर. आणि आता माहीत नाही, आता लग्न आहे माझं काय होणार आहे मला माहीत नाही, पण मी सध्या खूपच एक्सायटेड म्हणा किंवा मी खूप भारावून गेलो आहे की काय होणार आहे, मी कसं तिची विदाई करणार आहे मला माहीत नाही. बघूया. मी तर बघतोच आहे, तुम्ही देखील बघा सावळ्याची जणू सावली. आणि एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की आत्तापर्यंत तुम्ही जर एपिसोड्स पाहिले असतील तर जरी सारंग आणि अस्मीचं लग्न होणार असेल आणि सावली आणि सावळीच म्हणते मी तिला, सावली आणि अमरचं लग्न होणार असेल तरी सारंगच्या घरून तिला साडी पोचलेली आहे, सारंगच्या घरून तिला हळद पोचलेली आहे. त्यामुळे आता ती सारंगच्या घरची लक्ष्मी होणार का, हा ट्विस्ट तुम्हाला पाहायला नक्की आवडेल. रोहनने काहीतरी बोलावं की ते माझ्यासमोर. एक हेच सांगेन की हा जो लग्न सोहळा आहे म्हणजे सावलीचं लग्न म्हणजे सारंगशी होणार आहे की नाही हे बघायला खरंच तुम्हाला म्हणजे उत्सुकता आहे आम्हालाही. म्हणजे कारण की काही स्क्रीन प्ले काय होत आहेत, काय बदल होतोय ते आम्हाला ऐकायलाही बरं वाटतंय आणि ते नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल की कशा पद्धतीने अचानक भयानक. म्हणजे आम्ही आलोय सावलीचं लग्न हे अमरसोबत होणार आहे, पण जे कळतं आहे की शेवटी हिरो हिरोईन एकत्र येतात, तर ते कसे येणार आहे ना, हा जो मधला जो प्रवास आहे हा या 3-4 दिवसात जो दिसणार आहे ना तो खरंच बघण्यासारखा आहे. तर नक्की म्हणजे किमान हे एपिसोड चुकवू नका, कारण इथून त्यांचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे जीवनाचा. म्हणजे सावलीचा आमच्या घरचा प्रवास जो ही त्रास देत होती, आता त्याच्यानंतर त्यांच्या घरात कोण त्रास देईल, काय आहे, कोण विलन म्हणतो ना मालिकेत विलन्स असतात. हा घरात आमची विलन ही माझी बायको जी माझ्या बहिणीला त्रास देत असते तसंच छळ करते, तसंच आता त्या घरात जाणार का नाही बरं, त्या घरात गेल्यावर काय छळ होईल किंवा आत्ता ज्या लग्नाच्या ह्या पिरियडमध्ये काय छळ होतोय बरं, त्यातही तिचा छळ होतोय हे तुम्हाला बघायला. आणि हा भाऊच छळतो जास्त खरं तर. बरं, एक गोष्ट मला हिच्याकडनं जाणून घ्यायची आहे, ती शूट बद्दल स्टोरी बद्दल सगळं कळलं. साऊला मला विचारायचंय की आता ती घर सोडून चालले ना दुसऱ्या नवीन घरी,
तर ठीक आहे, कलाकार म्हणून आज आपण शूट आटपलं, आपली सुतारवाडीतली शेवटचा आपण तसा शेवटचा म्हणजे लग्न आधीचा सीन केला आणि बाहेर पडलं. पण आम्हाला मिस करणार का? आणि आपण ह्याच्या आधी जवळपास 13 तास सलग काम केलं आणि आता ते तेवढं म्हणजे पुढे जाऊन होईल, पण पुढचे काही दिवस तू एका वेगळ्या फॅमिलीचा भाग असणार. 4 महिने एकत्र होता, तर आम्हाला मिस करशील का? ऑब्विसली मी सगळ्यांना मिस करेन. आम्ही जात नाही आहोत कुठे, मालिकेत आहोत. फक्त सलग 3 महिने सलग शूट केले. आता थोडा वेळ ती आमच्यासोबत कदाचित असेल नसेल करेक्ट. मी सगळ्यांनाच माझ्या फॅमिलीला, भागवत फॅमिलीला भरपूर मिस करणार आहे. बट लकीली आमचा जो अख्खा स्टारकास्ट आहे सगळे सपोर्टिव्ह आहेत, सगळे चांगले आहेत. पण माझं ह्यांच्यासोबत बॉन्डिंग खूप झालं आहे. आम्ही फक्त 13 तास नाही, आम्ही बऱ्याचदा आमची 24 तासची पण शिफ्ट असते. तर आम्ही म्हणजे जेवणापासून सगळं झोपलो एकत्र, सगळं आम्ही बोलतात ना की एक फॅमिलीसारखं आम्ही रोज राहतो. आम्ही जेवतो एकत्र, नाश्ता एकत्र होतो आमचा. तर आणि घरी जाताना पण एकत्रच जातो, येताना एकत्र. त्यामुळे आता एक सवय झाली आहे, एक फॅमिली बनली आहे. मी खूप मिस करेन. आता मला रडायचं नाही आहे. बट ऑब्व्हियसली तर त्या घरात माझा छळ चालू झाला तरीही या घरातला छळ काही संपणार नाही. तुम्हाला वाटतंय का जयंती माझा पाठलाग सोडणार आहे ते? मला तरी नाही वाटत असं. कोट्टलवाल घरातली मुलगी येते आणि खरंच म्हणजे 4 महिने आम्ही एकत्र राहिलो आणि ही एक आता माझी स्वतःची एक फॅमिलीच बनली आहे. मला तर असं मनापासून. आणि ज्या दिवशी हिचं आणि माझं लास्ट शूट होतं कुठे, सुतारवाडीच्या घरातला हिच्या लग्नाच्या आधीचा शेवटचा सीन. लास्ट मध्ये लोकांना वाटतं हा माहितीये, सुतारवाडीच्या घरातलं शेवटचा जेव्हा आमचा सीन होता हिच्या लग्न आधीचा. खरंच हो, तिच्या लग्न आधीचा. पण तेव्हा खरंच रडायला येत होतं मला ते घर बघून वगैरे. पण तू रडला नाहीस. मी चला, रडले. आता तुम्ही सावली बरोबर कंटिन्यू करा, कारण आम्हाला आता तिकडे बोलवतायत. आमची शिट्या वाजवून डिरेक्टर थकले असेल, तुम्ही ऐकले असेल. तर आता त्या शिट्यांना रिस्पॉन्स करून आम्ही जातो. तुम्ही प्लीज. आणि आम्ही या लग्नासाठी खूप एक्सायटेड आहोत. तसं होप की तुम्ही सुद्धा असालच. सो नक्की बघा आणि पुढेही बघत राहा. सावळ्याची जणू सावली संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. आणि माझ्या अक्कीच्या लग्नाला नक्की यायचं. चला आम्ही जातो. साऊथ कंटिन्यू. सिनेसृष्टी हे जे चॅनल आहे ते त्यांनी आत्तापर्यंत माझ्या मी लास्ट जी मालिका करत होते त्या मालिकेबद्दल पण खूप पोस्ट केलेल्या आहेत आणि ह्या मालिकेबद्दल पण पोस्ट केलेल्या आहेत. सो यू नो दिस चॅनल इज अ व्हेरी अपडेटेड चॅनल आणि खूप छान छान अपडेट्स मिळत असतात ह्यात मराठी इंडस्ट्रीबद्दल. सो येस, ह्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल्सो ह्यांच्या सगळ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट मी विसरलेच. कालच सिनेसृष्टी या चॅनलला 75,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स यू गाईज. तुम्ही खूप एक माइलस्टोन अचीव केलं आहे आणि 75,000 आत्ता झाले आहेत. अजून खूप मिलियन्समध्ये जातील तुमचे सबस्क्रायबर्स. ऑल द बेस्ट अँड लव्ह यू.